आणि या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत। आता आम्ही पिराची कुरवली या ठिकाणचा मुक्काम संपून आमचे सर्व पायी दिंडीतील सर्व वारकरी आम्ही आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालोय। टाळ मृदुंगाच्या नादात ठेक्यावरती आम्ही सर्व वारकरी आता पुढे चाललोय, भजन वगैरे गात म्हणत। माऊली रामकृष्ण हरी। कुठून आलाय तुम्ही? आम्ही सुरेगाव। हा, सुरेगाव काय तालुका? श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर। तुमची पालखी सोहळा आहे का पायदिंडी? काय पायदिंडी सोहळा आहे। होय, काय पालखी म्हणजे मग कुठल्या देवबापाची पालखी? आनंदाश्रम स्वामी सुरेगाव। हा, किती सोहळ्यामध्ये किती वारकरी? 1100। सोय काय असते तुमच्या दिंडीमध्ये? काय असते? काय नाही, सगळे जेवण बेचाना देवाय, गाड्या बिड्या येतात सगळे। चांगलं आहे तुमचं, सगळे बस आहेत आहे का नाही? चांगले बस आहेत, ट्रॅव्हल बस आहेत तुमचे। हां, बरेच आहेत। हा, 42 वाहन आहेत। किती वाहन आहेत तुमचे सगळे? 42 वाहन आहेत। होय, जेवण वगैरे दिंडीमध्ये आपल्या पालखीमध्येच बनवतात? पालखीमध्येच बनवतात। तिथं शेडमध्ये एक होती ना आमची तिथे शेजारी। हा, तिथं पण असते श्रीगोंदी। ते पण होते। आम्ही त्या आलेल्या कार्यालयामध्ये छान आहे। अच्छा हो, बरोबर। चालतंय, तुम्हाला पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा। 2 वेळ जेवण, 2 वेळ चहा। तुमचे पालखी सोहळ्याचे चालक कोण आहेत? दत्तात्रय महाराज जरेकर का? छान आहे, नियोजन चांगलं आहे, सगळं व्यवस्थित आहे। पाहिलं आम्ही, बिस्लरीचं पाणी आहे, जेवणाची सोय व्यवस्थित आहे आणि माणुसकीची भेट लोक। आता आम्ही आलो तर म्हणले पाणी घ्या, तुम्हाला जेवायचं असलं तर जेवा, पण आम्ही पण दिंडी सोहळ्यात या कोणी जेवढे माणसं असून शेवटी माणुसकी महत्वाची। जेवण जा म्हणलं आम्हाला जेवायचं आम्ही पाण्यासाठी। हा, बरोबर आहे की। पंचाचा कलर आहे तुमचा एकसारखा, पंचाचा कलर एकसारखा आहे तुमचा। त्यांनी जात असताना छत्रपती शिवाजी महाराज अशी या घरावरती खूप छान आणि सुंदर त्यांचा पुतळा बनवलाय। इतकं छान वाटतंय, म्हणजे बघा तुम्ही किती छान आहे। सुंदर असं
बाबा कुठून आलात तुम्ही? संभाजीनगर. संभाजीनगर. हां. किती पायवारी आहे तुमची? पायी आता ही 5वी. 5वी आहे. म्हणजे दिंडीमध्ये तशी हां. माझी कायमची महिन्याची वारी आहे. होय. काय गाव तुमचं? संभाजी. शिरोडी बुद्रुक. होय. कोल्हापुरी. काय वाटतंय या वारीमध्ये? एकदम मजा वाटते. होय. एकदम चांगला आनंद वाटतो. वाटतो ना. आता किती नंबरची दिंडी आहे? 143. होय. बरं आहे. आणि चौकदाराचं काम करताना काय वाटतं? एकदम आनंद मजा वाटते. होय. मी बिमार होतो वारीला यायच्या अगोदर. हा. पण आता वारीत आलो आणि चांगला झालो. चांगलं झालं म्हणायचं. देव सगळ्याला सहकार्यच असतं ना देवाचं. हो. वारी येईपर्यंत मी वाहनात आलो. मला हां. चालता येत नव्हतं. दम लागत होता. आता 1 महिना झाला मेंदूचा अटॅक येऊन गेला मला. हा. म्हणजे त्याच्यामध्ये चालता येत नव्हतं मला घरी. हा आता व्यवस्थित हो. येते. आळंदीत आलो आणि लगेच चांगलं क्लिअर झालं. हा. आता दिवसभर चालतो. आता तुम्ही आपलं माऊलीच्या पालखी ह्याच्यात आहे का? तुकाराम महाराज. तुकाराम महाराज. 143 नंबर. चांगलं आहे ना. ह्याच्यामध्ये खूप आनंद आहे. जी चालत नाही ती सुद्धा ह्या पायवारीमध्ये चालतंय, पुढं चालतंय. चालतंय आहे का नाही? एकदम ड्रेसमध्ये. चालवतो. हा, चालतंय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. नामामनतांचा जन्म सफल झाला. नामामनतांचा जन्म सफल झाला. साठवलं जातो त्रैलोक्याचं. सावता साग सावता सावता सागर त्रैलोक्याचा सावता सागर सावता सागर घेतील आवता
आणि एक लक्षात ठेव पालखी सोहळ्याचं रिंगण काय कागद थांबा सोहळा वाखरी या ठिकाणी सगळ्यांचं प्रस्थान झाले आणि अशा प्रकारे सर्व वारकऱ्यांचं अशा प्रकारे छान असं मनोरे उभे करून आलेलो आहोत महाराष्ट्र शासनाच्या वतीने संतांनी आम्हाला सांगितलंय की हा निसर्ग हाच आमच्यासाठी भगवंत आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, ते आमचे सोयरे आहेत, पाहुणे आहेत. त्यामुळं आवर्जून आठवणीनं वृक्षतोड करू नका आणि वारीला जाताना का होईना, येताना जमलं नसेल एक तरी झाड लावा, कारण की झाडातून मिळणारा प्राणवायू आपल्याला जगवतो आणि आपली वारी सुखरूप होते. म्हणून तुम्हाला सांगणं आहे की झाडं तोडू नका, माणसं तोडू नका, झाडं लावा आणि प्रेम रुजवा. म्हणून जाता जाता सांगतोय, आणि टाळ नवीन पताका घेऊन आषाढी वारीला जाऊ ग जाऊ, टाळ नवीन पताका घेऊन आषाढी वारीला जाऊ ग जाऊ, आणि एकतरी झाड लावू ग लावू, एकतरी झाड लावू, आणि एकतरी झाड लावू ग लावू, एकतरी झाड लावू, एकतरी झाड लावू ग लावू, एकतरी झाड लावू, एकतरी झाड लावू ग लावू. आता हा सोहळा कसा सादर करायचा माहितीये का आपण? झाड लावण्याचा सुरुवात, चला कोणी कोणी दिवे आणलेत ते लावा बरं. नाही पणत्या आणलेत का कोणी? नाही, मग आपल्याची ज्योत तरी लावा. नाही बरं, सगळंच राहू दे. फोन तरी येत की नाही आपल्याकडे? आधुनिकतेकडून आपण आपल्या वारकरी संप्रदायाकडे वाटचाल करूया. ज्याच्या ज्याच्याकडे फोन आहे त्याने आपापले टॉर्च लावाने अशी वर करा. हा, आणि कसं दिसतंय बघा मग सगळं सगळं दिव्यानं नटलेलं दिसायला लागेल तुम्हाला. आणि एकतरी झाड लावू घालो, एकतरी झाड लावा, आणि एकतरी झाड लावू घालो, एकतरी झाड
माझा निघाई लागलाय चला जाऊया पाहूया पंढरपूर जाऊया हरिनामाचा निघाई लागलाय हरिनामाचा अहो निघाई लागलाय जय हरी जय हरी आणि वारीला 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 पर्यावरणाच्या वारीला न जाऊ पंढरपुराला पर्यावरणाच्या वारीला 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 पर्यावरणाच्या वारीला न जाऊ पंढरपुराला तालविना घेऊन हाती तालविना घेऊन हाती कुणी दिंड्या पताका घेती कुणी दिंड्या पताका घेती मुक्कान हरी नाम घेती वारीला जय वारीला जय वारीला 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 माऊली एकदा माझ्या माऊलीसाठी दोन्ही हात वर करा जरा बाई असे हलवा अव वारीला अव वारीला अव वारीला अन वारीला वारीला अव वारीला 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 चाल अव वारीला 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 पर्यावरणाच्या वारीला न जाऊ पंढरपुराला जय हरी थोडा मुंडलिकेवर जय विठ्ठल श्री ज्ञानदेव एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर त्यांनी झाडाचं महत्व सांगितलेलं आहे. कारण की जे आता तापमान जर पाहिलं तर 42-43 हे तापमान जर कमी करायचं असलं तर झाडांची आपल्याला गरज आहे. त्यांना आपल्याला सोयरे करून गेले म्हणजे जगद्गुरु तुकाराम वृक्ष वैद्य आम्हा सोयरे. अतिशय एकदा जोरदार परत एकदा टाळ्या. आणि मोहम्मद महाराज पालखी सोहळाच असा आहे की विविध उपक्रम या सोहळ्यामध्ये या ठिकाणी आतापर्यंत झालेले आहेत. त्यामध्ये आजचा अतिशय सुंदर कार्यक्रम झालाय. त्यांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आजच्या अन्नदाते चला बापू तात्या असतील त्यांनी आपल्याला पंकज मागितले आपले कारखान्याचे व्हाईस चेअरमन संदीप आवडे